नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण देशातील थोर समाज सुधारक यांच्यावर आधारित काही प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत, जे कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे असणार आहेत। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर MPSC GK या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। प्रश्न क्रमांक 1, ज्योतिबा फुले यांना महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले कारण अ. त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले, ब. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले, क. त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे कार्य केले, ड. त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली। बरोबर उत्तर आहे क. त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे कार्य केले। प्रश्न क्रमांक 2, 25 डिसेंबर 1927 रोजी कोणी मनुस्मृतीचे दहन केले? पर्याय आहेत अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, क. S.M. जोशी, ड. B.K. गायकवाड। बरोबर उत्तर आहे पर्याय अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 3, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाचे आहे? पर्याय आहेत अ. खानदेश एज्युकेशन सोसायटी, ब. रयत शिक्षण संस्था, क. मराठा विद्या प्रसारक मंडळ, ड. गोखले एज्युकेशन सोसायटी। बरोबर उत्तर आहे पर्याय ब. रयत शिक्षण संस्था। प्रश्न क्रमांक 4, स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचे मत काय होते? पर्याय आहेत अ. मुलींनी केवळ लिहिणे व मोजणे शिकावे, ब. मुलींनी फक्त प्रादेशिक भाषा व गृहशास्त्र शिकावे, क. मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असणारे सर्व विषय शिकावेत, ड. वरीलपैकी एकही नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय क. मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असणारे सर्व विषय शिकावेत। प्रश्न क्रमांक 5, सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्य काय होती? पर्याय आहेत अ. परिवर्तनवादी चळवळ, ब. वर्गीय चळवळ, क. कृतिशील चळवळ, ड. क्रांतिवादी चळवळ। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 अ, ब आणि क। प्रश्न क्रमांक 6, बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? पर्याय आहेत अ. गरीब हिंदू मुलांना शिक्षण देणे, ब. गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे, क. गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 अ, ब आणि क। प्रश्न क्रमांक 7, महर्षी विठ्ठल शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण त्यातील मंडळींना शिंदे यांनी केलेली कोणती गोष्ट खटकली? पर्याय आहेत अ. डिप्रेस क्लास मिशन ही स्वतंत्र संस्था सुरू केली, ब. लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली, क. ब्राह्मो समाजाकडे कल दाखवला, ड. अस्पृश्यता निवारणासाठी राष्ट्रीय सभेची मदत मागितली। बरोबर उत्तर आहे पर्याय ब. लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली। प्रश्न क्रमांक 8, मूक नायकची सुरुवात झाली तेव्हा खालीलपैकी कोणता गट त्यांच्याशी संबंधित होता? पर्याय आहेत अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, ब.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर. पर्याय क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप. बरोबर उत्तर आहे पर्याय क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप. प्रश्न क्रमांक 9. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे ब्रीदवाक्य कोणाचे होते? पर्याय आहेत अ गोपाळ गणेश आगरकर, ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क लोकमान्य टिळक, ड महात्मा फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय अ गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 10. इंग्रजी शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली? पर्याय आहेत अ राजाराम मोहन राय, ब बाळशास्त्री जांभेकर, क दादोबा पांडुरंग तरखडकर, ड भाऊ महाजन. बरोबर उत्तर आहे पर्याय ब बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? पर्याय आहेत अ भारतातील जाती, ब जातिभेद निर्मूलन, क शूद्रपूर्वी कोण होते, ड बुद्ध आणि त्यांचा धम्म. बरोबर उत्तर आहे पर्याय ड बुद्ध आणि त्याचा धम्म. प्रश्न क्रमांक 12. ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हटले? पर्याय आहेत अ न्यायमूर्ती रानडे, ब विष्णू शास्त्री चिपळूणकर, क गोपाळ गणेश आगरकर, ड महात्मा फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 13. खालील समाजसुधारक ओळखा. अ त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी काम केले व पुनर्विवाह उत्तेजक काम केले, ब त्यांनी स्वतः विधवेशी लग्न केले, क त्यांनी ईश्वरचंद विद्यासागर यांचे विधवा विवाहाचे मराठीत भाषांतर केले. पर्याय आहेत 1 बाबा पद्मनाभजी, 2 विष्णू शास्त्री पंडित, 3 गोपाळ गणेश आगरकर, 4 कोणीही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 विष्णू शास्त्री पंडित. प्रश्न क्रमांक 14. पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? पर्याय आहेत अ नंदाताई गवळी, ब जाईबाई चौधरी, क वेणुताई भाटकर, ड तुळसाबाई बनसोडे. बरोबर उत्तर आहे पर्याय ब जाईबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 15. स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला कोणी वाचा फोडली? पर्याय आहेत अ ताराबाई शिंदे, ब पंडिता रमाबाई, क रखमाबाई, ड आनंदीबाई जोशी. बरोबर उत्तर आहे पर्याय अ ताराबाई शिंदे. प्रश्न क्रमांक 15. कोणाच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटील यांच्यावर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता? पर्याय आहेत अ महात्मा फुले, ब विठ्ठल रामजी शिंदे, क शाहू महाराज, ड यशवंतराव फुले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 16. डिप्रेस क्लास मिशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय अ 1910 मध्ये सुरळी प्रतिबंधक सभा भरवली, ब 1912 मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद भरवली, क पुणे येथे
अहिल्या आश्रमाची स्थापना. ड. समता संघाची स्थापना केली. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 17. गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला काय म्हणून संबोधावे असे म्हटले होते? पर्याय आहेत अ. महार, ब. हरिजन, क. प्रोटेस्टंट हिंदू, ड. नवबौद्ध. बरोबर उत्तर आहे पर्याय क. प्रोटेस्टंट हिंदू. प्रश्न क्रमांक 18. धोंडो केशव कर्वे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान सत्य आहे? अ. त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी एका 23 वर्षीय विधवेशी लग्न केले. ब. सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या व पैशाची अपेक्षा नसणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निष्काम कर्म मठ स्थापन केले. क. ते 1915 सालच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणते विधान कर्मवीर भाऊराव पाटलांशी संबंधित आहे? अ. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, कमवा आणि शिका ही त्यांची घोषवाक्य होती. ब. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. क. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर ही उपाधी देऊन सन्मानित केले होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 20. नेहरूंच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणणाऱ्या 2 विज्ञानविषयक संस्था होमी भाभा यांनी सुरू केल्या त्या कोणत्या? अ. अणुशक्ती आयोग, ब. टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान, क. भारतीय विज्ञान संस्थान, ड. भारतीय औद्योगिक संस्थान. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 अ आणि ब. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.